नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये आज आपण अगदी टम्म फुगलेले मस्त असे टुमटुमीत फुलका कसा करायचं ते बघणार आहोत. आता फुलका करत असताना अगदी साध्या आणि सोप्या यामध्ये मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, जेणेकरून फुलका अगदी मऊसूत राहणार, जास्तीत जास्त काळापर्यंत लुसलुसीत राहणार. तर त्याकरिताच तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडल्यास एक लाईक नक्की करायचा आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर एका परातमध्ये इथं जवळपास 1 ते दीड वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलं. आता आपल्याला यामध्ये अगदी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ पूर्णपणे आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. आता यामध्ये अगदी थोडं प्रमाणात आपण पाणी टाकणार आहोत. सुरुवातीला अगदी मी थोडा पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर आपण कणिक छान पूर्णपणे पाण्याने सुरुवातीला ओली करायची आहे आणि नंतर आपल्याला या कणकेचा अगदी घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे इथं कणकेचा अगदी घट्टसर गोळा मी इथं तयार करून घेतला आहे. इथं तुम्ही बघू शकता. आता आपल्याला या कणकेवर अगदी 1 ते 2 चम्मच इतकं तेल टाकून अगदी 10 ते 15 मिनिटासाठी आपण ही कणिक मुरण्यासाठी अशीच ठेवून देऊया. चला तर मग कणिक 10 ते 15 मिनिटासाठी आपण ही अशीच ठेवूया. आता इथं 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता कणिक अगदी मस्त मुरलेली आहे. आता या स्टेजवर आपण कणकेला छान मळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता कणिक अगदी मस्त मऊसूत अशी आपली तयार झालेली आहे. जेणेकरून फुलके अगदी मऊसूत होणार आणि लुसलुसीत होणार. सुरुवातीला आपण कणिक अजिबात मळलेली नव्हती. फक्त थोडा तेल टाकून आपण मुरवण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी ठेवलं होतं. त्याहून जास्त काळपर्यंत जरी कणिक ठेवलं तरी चांगलंच आहे. तर अशा प्रकारे इथं मी पुन्हा या कणकेला अगदी थोडा तेलाचा हात लावून कणिक छान मळून घेतली. आता इथं आपली फुलके तयार करण्यासाठी कणिक तयार आहे. तर अशा प्रकारे इथं आपण लगेचच फुलके करायला घेऊया. तर त्यासाठी एका प्लेटामध्ये मी इथं कोरडी कणिक घेतली. आता आपल्याला या कोरड्या कणकेमध्ये कणकेचा मीडियम साईजच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे. कणकेमध्ये बुडवायचा आहे आणि लगेचच फुलका लाटायला घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला फुलका लाटताना एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे फुलका हा आपल्याला अगदी एकसारखा दोन्ही साइडने लाटायचा आहे. जेणेकरून फुलका अगदी एकसारखा फुगल्या जाईल. जर तुम्ही एकाच साइडने फुलका जर लाटलं, तर एकच पापुद्रा त्याचा पातळ होईल आणि एक पापुद्रा हा जाड होईल. त्यामुळे फुलका शेकताना अगदी फुटण्याचे चान्स असतात. त्याकरिताच आपल्याला फुलका हा एकसारखा लाटायचा आहे. अगदी काठापर्यंत एकसारखा लाटलं आणि अलटून-पलटून लाटलं, तर फुलका अगदी एकसारखा टम्म फुगला जातो. आता लगेचच फुलका शेकायला घेऊया. आता फुलका शेकत असताना इथं पण काही टीप लक्षात ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही फुलका तव्यावर शेकायला टाकल्यानंतर तवा खूप जास्त प्रमाणात गरम नको किंवा जास्त प्रमाणात थंड नको. मीडियम आचेवर आपल्याला तवा गरम करायचा आहे. जर जास्त प्रमाणात तवा गरम झाला असेल, तर फुलका हा पटकन करपेल आणि थंड तवा असेल, तर फुलका हा तव्यावर चिकटून बसेल. आता तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल, मी फुलका टाकल्यानंतर अगदी हाताने त्याला सहज फिरवून पाहिला. अगदी तो सहज फिरला म्हणजे फुलका आपला अजिबात चिकटला नाही. कारण तवा हा मीडियम आचेवर मी गरम केला. आता आपण एक साइड फुलका शिजवून घेतला. आता दुसऱ्या साइडने आपण जेव्हा फुलका पलटवतो, तेव्हा दुसरी बाजू आपल्याला अशा प्रकारे शेकायची आहे. जोपर्यंत फुलक्याला असे बबल्स येत नाही, तर तुम्ही बघू शकता हलके फुलक्यावर बबल्स येत आहेत. म्हणजे जिथं आपली दुसरी साइडची बाजू ही शेकलेली आहे पूर्णपणे आणि या स्टेजवर आपण या फुलक्याला अगदी अशा प्रकारे बर्नरवर किंवा गॅसच्या आचेवर फुगवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला टम्म, गुबगुबीत असा आपला फुलका फुगलेला आहे आणि एकसारखा काठापर्यंत आपण फुलका शिजवून घेतला. आता सेम पद्धतीने मी पुन्हा दुसरा फुलका सुद्धा लाटून दाखवत आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पहिली टीप महत्त्वाची ती म्हणजे आपल्याला फुलका हा एकसारखा लाटायचा आहे. म्हणजेच
अगदी दोन्ही साइडने अलटून पलटून लाटायची आहे. आता फुलका लाटत असताना आपल्याला अगदी मीडियम आकाराचा फुलका लाटायचा आहे. कारण फुलका हा चपातीपेक्षा लहान असतो. आता तुम्हाला जर मोठ्या आकाराचा फुलका आवडत असेल, तर तुम्ही लाटू शकता. पण सहसा फुलका हा अगदी चपातीपेक्षा लहान असतो. तर अशा प्रकारे इथं दुसरा फुलका पण आपला मस्त लाटून झालेला आहे. दोन्ही साइडनी मी एकसारखा फुलका लाटून घेतला. आता आपण सेम पद्धतीने फुलका शेकून घेऊया. तर त्याचप्रमाणे आपण इथं गॅस कमी करून ठेवला होता. त्यामुळे आपला तवा अजिबात गरम नाही आहे. इथं तुम्ही बघू शकता अगदी मी फुलका सहज हाताने फिरवून बघितला. अगदी सहज आपला फुलका मस्त असा तव्यावर अजिबात चिकटला नाही आणि आपण एक साइड तव्यावर शेकून घेतली. आता दुसऱ्या साइडनी बबल्स येईपर्यंत आपण फुलका शेकून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता हलके बबल्स आले आहे आणि या स्टेजवर आपल्याला फुलका हा बर्नरवर शेकून घ्यायचा आहे. इथं बघू शकता अगदी मस्त असा टम्म फुगलेला आपला फुलका तयार झालेला आहे. अगदी एकसारखा काठापर्यंत फुलका फुगलेला आहे आणि इथं मस्त असे गरमागरम आपले फुलके तयार झालेले आहे. आणि आवडीनुसार यावर तुम्ही तेल किंवा तूप टाकलं तरी चालेल आणि नाही टाकलं तरी पण फुलके अजिबात कडक येणार नाही. अगदी जशास तसे जास्त वेळपर्यंत राहणार. आता इथं तुम्ही बघू शकता आपले फुलके किती मऊसूत आणि मस्त असे लुसलुसीत झाले आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या टिप्स सकट तयार केलेली आपली फुलका रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.